काय शनाया, कशाला फोन करतेस मला सारखी? काय झालं, ओरडतेस कशाला? मला काय बोलायचं ऐकून तर घे ना आधी. शनाया, मला काही ऐकायचं नाहीये. तुला मी किती वेळा सांगितलंय मला फोन करत जाऊ नकोस म्हणून. ऐक ना प्लीज, असं नको करूस ना. ऐकून तर घे माझं आधी मला काय म्हणायचंय ते. या आधी मी फोन नाही केला रेस्टलेस व्हायचाच. आता तुला माझा फोन पण नकोय का? गॅरी प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मला काही समजून घ्यायचं नाहीये शनाया. तुझ्यासाठी काय नाही केलं यार मी. एवढं प्रेम केलं तुझ्यावर आणि तू. आय नो. यू डोंट नो एनिथिंग शनाया. हे जर तुला कळलं असतं ना तर तू मला असं फसवलं नसतंस. गॅरी मी नाही फसवलं तुला. प्लीज बिलीव्ह मी सिरियसली. कुणाल पास्ट आहे माझा. तो तुझा पास्ट असेल नाहीतर प्रेझेंट असेल, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. मला फक्त एवढं माहितीये की तू मला फसवलंयस, माझा वापर करून घेतलायस. आणि मला फसवणूक करणारी माणसं अजिबात आवडत नाही. त्यामुळे स्टॉप कॉलिंग. नाही नाही गॅरी, ऐक ऐक, मला तुझी खूप आठवण येते रे. तुला नाही का आठवण येत माझी थोडी पण? हो येते ना. खरंच? हो. तू मला कसं फसवलंस, माझा कसा वापर करून घेतलास, पदोपदी आठवत असतं मला. येते की आठवण. बघ ऐक ना, आय एम सॉरी. मला माहितीये मी कुणालविषयी तुला आधी सांगायला हवं होतं, पण तुला वाटतं तसं खरंच काही नाहीये. प्लीज ऐक ना, आय एम सॉरी. गॅरी प्लीज ना, तुझ्या शोनाला माफ नाही करणार का? नाही शनाया, आता हे शक्य नाहीये. शनाया, मी बाकी काहीही सहन करू शकतो, पण खोटं बोलणं, फसवणं असं करणाऱ्या व्यक्ती मला अजिबात आवडत नाही, मग त्या कोणीही असो. त्यामुळे आता शेवटचं सांगतोय, मला फोन करणं, मेसेज करणं बंद कर, कळलं? माझे आई बाबा आलेत घरी. आधीच तुझ्यामुळे मी खूप सहन केलंय, आता काही सहन करायची इच्छा नाहीये आणि ताकदही नाही माझ्या. ठेव फोन. गॅरी ऐक ऐक, हॅलो हॅलो. कुणाला आयुष्यातून पुसून टाकणं एवढं कठीण असतं का? नाही, बट आय हॅव टू. शनायाने माझी फसवणूक केली आहे आणि मी तिला कधीच माफ नाही करणार, कधीच नाही. इशी काय चाललंय तुझं? माझ्याकडे बघ ना यार, तो गॅरी बोलत नाही माहितीये माझ्याशी. मला कळत नाही काय करू. सगळं त्याला आधी कमी होतंय ग. हो यार सिरियसली. हा, आपण तिला गुड फॉर नथिंग म्हणत राहिलो आणि ती आपलीच वाट लावून गेली माहितीये. प्लस गॅरीचे आई बाबा आलेत होता. यार ते दोघे इतके डेंजर आहेत माहितीये. त्याचे बाबा तर हिटलर आहेत एक नंबरचे. काय बोलतात ते कळतच नाही माहिती. ते काहीतरी पोट्टे पोट्टे म्हणत असतात, काहीच कळत नाही. पण त्यांचा जाम सपोर्ट आहे ना तिला. सपोर्ट सपोर्ट म्हणजे विचारू नको तू. तर गॅरीचे आई बाबा कमी आणि तिचे आई बाबा जास्त आहेत. खरंच. इशी एक विचारू का ग तुला? असं का झालं असेल ग सगळं? माझं लाईफ किती सेट होतं ना. मस्त काही काम नाही करायचं, पैसे येत आहेत गॅरीकडून, मस्त ते खर्च करायचे, रोज शॉपिंग करायचं, किती भारी चाललं होतं सगळं. आणि आता बघ ना, एक सेकंदात सगळं गायब झालं. तुला सांगते मी ना, 2-3 दिवस झाले सलग खूप विचार करते या गोष्टीवर की हे सगळं का झालं असेल. आणि मग तू नीट ऐक मला काय म्हणायचंय ते. मला असं खूप स्ट्रॉंगली वाटतं की हे सगळं ना राधिका उपास करते ना त्यामुळे झालंय. म्हणजे सिरियसली ती उपास करते म्हणून गॅरी तिच्याकडे आणि माझ्याकडे नाहीये. काय उपास? एक मिनिट, बाय दिस यू मीन तूही उपास करणार आहेस? हा म्हणजे एखाद दिवस करायला ठीक आहे ना. त्याच्यानी जर का मला आयुष्यभर हॉटेल मधलं खायला मिळत असेल तर काय टेन्शन. एक मिनिट, तू सिरियसली उपास करणार आहेस? हे बघ, मला नाही वाटत आहे तुला हे जमेल. आपण एक काम करूया ना, आपण ते टॅरो कार्ड रीडर्स असतात ना त्यांच्याकडे जाऊया. नको नको, ते खूप खोटे असतात ग. ते अत्यंत खोटे असतात, त्यांना काही येत नाही आणि ते पैसे पण घेतात. गप ना, माझं ऐक ना तू. मी केलाय ना विचार पूर्ण. तर उपासाला काही पैसे लागत नाही, काहीच टेन्शन नाहीये. उपास करायचा, देवळात जायचं, झाडाला फेऱ्या मारायच्या की डन. वेट अ सेकंड. तू देवळात जाणार आहेस आणि फेऱ्या मारणार आहेस झाडाला? मला वाटतं मी दिसते तशी नाहीये, कळलं ना. मी गॅरीसाठी काय हवं ते करू शकते. हो रिअली? आज नाही, उद्यापासून करणार. You'll never change. चला सगळ्यांनी ठेवा बरं सगळं.
चहा घ्या. घ्या घ्या, खालीच ठेवा. कमला, हे घे चहा घे. तुम्ही म्हणत असाल का राधिका ताई सुट्टी पण देत नाही, हो ना? असं कशापायी बोलता राधिकाताई? उलट आम्ही खुश आहोत. कामाचं आम्हाला काय बी वाटत नाही. भरपूर काम आहे इथं. हो ना? राधिका ताई, साहेबांची तब्येत कशी आहे आता? आता बरी आहे, हा? नाही म्हणजे अजून अशक्तपणा आहे, पण 2-3 दिवसात बरं वाटेल त्यांना. राधिकाताई, एक विचारू? विचार की कमळा. नाही म्हणजे तुम्हाला राग येणार नाही तर, म्हणजे तुम्ही म्हणाल मी जास्तच काही कमळा, जे विचारायचं ते विचार बरं. नाही म्हणजे आम्हा समजांनाच हा प्रश्न पडलाय. ती मुलगी तुमच्या घरी राहायला होती ती गेली? यांनीच तिला घराच्या बाहेर काढली. बघितलं, साहेबांना बी राधिकाताईचं महत्व पटलं. नाही, ते महत्व कळालं का नाही ते मला माहिती नाही, पण यांच्यात आणि तिच्यात वाद झाले. तिचं काहीतरी आधी प्रकरण होतं, ते उघडकीला आलं आणि ती गेली. ह्या बायका असल्याच आहे. लग्नाच्या बायकाची सरियल का यांना? यांनी तिला घरातनं बाहेर काढली, पण यांच्या आयुष्यात तिने निघून जावं अशी देवाकडे प्रार्थना करते. राधिकाताई, एक उपाय करणार का? कसला? आमच्या ओळखीचे एक बाबा आहेत, त्यांच्याकडे एक विद्या आहे. कसली विद्या? अशी जालिम विद्या करतील की ती परत साहेबांपुढे फिरकायची बी नाही. कमळा, त्याची काही एक गरज नाही. नाही म्हणजे ही सगळी अंधश्रद्धा आहे. माझी देवावरती श्रद्धा आहे, पण अंधश्रद्धा नाही. या सगळ्यांनी काही होतं असं नाही मला वाटत. नाही म्हणजे पहा कसं आहे का, आपले प्रश्न ते बाबा वगैरे नाही सोडवू शकत. ते काय करतात, फक्त आपल्याकडनं पैसा उकळतात. आणि तुला सांगू का, जर आपलं माणूस आपल्याला परत मिळवायचं असेल तर त्यासाठी बाबाची नाही तर प्रेमाची आणि विश्वासाची गरज असते. आणि माझं प्रेम मी मिळवीन. कमळा, आपल्या समोर एक रेषा आखली आणि त्या रेषेला जर लहान करायचं असेल तर त्याच्या पुढे एक मोठी रेषा आखायला लागते. आपल्याला ती रेषा आखायची. आणि कमला, तुलाही सांगते, तुम्हाला सगळ्यांना सांगते, या असल्या अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवू नका. विश्वास ठेवायचाच असेल ना तर तो आपल्या कामावरती ठेवा, स्वतःवरती ठेवा. मग सगळं नीट होऊन जात.